Good morning. This is 10th lecture of topic control and coordination. Today we discuss next article transmission of impulse through synapse. Transmission of impulse through synapse. And this is the rough diagrammatic representation of ultrastructure of synapse. With the help of this diagram, today we discuss how impulses are travels from one neuron to another neuron. Then as well as generation of and conduction of impulses. इम्पल्सेस कसे ट्रॅव्हल होतात किंवा इम्पल्सेस जनरेट कसे होतात आणि ते कंडक्ट कसे होतात त्याचे सुद्धा स्टेप्स आज आता या लेक्चरला आपण समजून घेणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे आर्टिकल अत्यंत डिटेल मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जरा ऍक्शन पोटेन्शियल पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस जरा त्या ठिकाणी केमिस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्स तिन्हींचं कॉम्बिनेशन आपल्या या सिलेबस मध्ये घेतलेलं आहे. आणि बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री ए ग्रुपच्या रिलेटेड जी आर्टिकल्स असतात ती बऱ्यापैकी थोडीशी जड जातात, अवघड जातात. आणि उत्तर पत्रिकेमध्ये प्रेझेंटेशन करत असताना बोर्डाच्या थेअरीला आपल्या बायोलॉजीच्या सिलेबस मध्ये त्या पद्धतीचं उत्तर फारसं अपेक्षित नसतं. हेन्स टुडे वी डिस्कस दिस आर्टिकल इन बायोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. आपल्या जीवशास्त्राच्या सिलेबसच्या रिलेटेड हे आर्टिकल नेमकं कशा पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे आणि उत्तर पत्रिकेमध्ये नेमकं कोणत्या पद्धतीने पुटअप करणं गरजेचं आहे त्या व्ह्यूनं त्या अँगलनं आज आता आपण हे आर्टिकल समजून घेऊया. टेक्स्टबुक मध्ये ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही शिकायला गेला तर तुम्हाला ते फार जड जाईल. समजेल का नाही याची मी खात्री देऊ शकणार नाही. सो टुडे वी फोकस व्हेरी इझिली दिस आर्टिकल इन हिअर बायोलॉजिकल व्ह्यू. फर्स्ट अबाउट हिअर लिसन the names of this diagram. ह्या डायग्रामची लेबल्स वगैरे अगोदर समजून घेऊया आणि या डायग्रामच्या सहाय्यानं आपण ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस थ्रू सिनॅप्स कसं होतं हे जरा समजून घेऊया. हिअर दिस इज द axon, this is the axon terminal. Actually this is synaptic bulb. असा पुढं गोल चंबू सारखा भाग आहे याला सिनेप्टिक बल्ब असं म्हटलं जातं. हिअर दीज आर द सिनेप्टिक व्हेसिकल. आतमध्ये छोटे गोल गोल दाखवलेले आहेत. ऍक्च्युली दीज आर द सिनेप्टिक व्हेसिकल. दिस आउटर कव्हरिंग प्री सिनेप्टिक मेम्ब्रेन. हा पहिला न्यूरॉन आहे आणि म्हणून त्याला म्हटलं जातं प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. द नेक्स्ट हिअर दिस गॅप इज कॉल्ड एज ए सिनॅप्टिक क्लेफ्ट. हा जो मधला एम्प्टी स्पेस आहे रिकामी जागा त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलेलं आहे. इथून पुढे दुसरा न्यूरॉन असेल किंवा दुसरी नर्व सेल असेल. थोडक्यात इथपर्यंत ही पहिली नर्व सेल, इथून पुढे दुसरी नर्व सेल असेल. त्या नर्व सेलचं हे मेम्ब्रेन म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन
ती असेल आणि ही प्री सिनेप्टिक मेम्ब्रेन असं आपण पाहिलेलं होतं. आणि प्री सिनेप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनेप्टिक मेम्ब्रेन ह्या दोघांच्या मधली जेवढी जागा असेल त्याला आपण काय म्हणतो खऱ्या अर्थानं सिनॅप्स. गॅप त्याला काय म्हणतो सिनॅप्स. इथं हे जे चॅनल्स दाखवलेले आहेत कॉल्ड एज अ रिसेप्टर्स, याला काय म्हटलेलं आहे रिसेप्टर्स. आणि या ठिकाणी हे छोटे छोटे गोल 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 जे दाखवलेलं आहे याला आपण काय म्हणतोय न्यूरो ट्रान्समिटर्स. काय म्हणतोय न्यूरो ट्रान्समिटर्स. इट इज अ केमिकल मेसेंजर. तो केमिकल मेसेंजर आहे असिटाइल कोलिन न्यूरोक्रोम. असिटाइल कोलिन न्यूरोक्रोम ते हे डॉट 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 दाखवले त्याला म्हटलेलं आहे न्यूरो ट्रान्समिटर्स. आता याच्या सहाय्याने आपण ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स थ्रू सिनॅप्स कशा पद्धतीनं ट्रान्समिशन होतं इम्पल्सेसचं ते व्यवस्थित आपण समजून घेऊया. फर्स्ट अबाउट व्हॉट इज मीन बाय सिनॅप्स. सिनॅप्स म्हणजे काय मराठीमध्ये शब्दशः त्याला आपण म्हणतो गॅप, एम्प्टी स्पेस. इन इंग्लिश मध्ये याला शॉर्टकट मध्ये काय म्हटलं जाईल इट इज ए रीजन ऑफ कम्युनिकेशन इन बिटवीन टू न्यूरॉन्स. हा एक न्यूरॉन आहे, हा दुसरा न्यूरॉन आहे. ह्या आणि या न्यूरॉन्स मधला जो कम्युनिकेशन रीजन असेल दॅट कम्युनिकेशन रीजन इज कॉल्ड एज ए हियर सिनॅप्स. त्याला आपण सिनॅप्स म्हणतो. इन अनदर वर्ड दुसऱ्या भाषेत काय म्हटलं जाईल इट इज ए जंक्शन इन बिटवीन टू न्यूरॉन्स. हा एक इथपर्यंतचा न्यूरॉन, इथून दुसरा न्यूरॉन, ह्या दोन न्यूरॉन्स मधलं जंक्शन असेल, जंक्शन इन बिटवीन टू न्यूरॉन इज कॉल्ड एज ए सिनॅप्स. दोन्हीतलं कुठलीही तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर डेफिनेशन किंवा अर्थ लिहू शकता. थोडक्यात हा मधला जो गॅप आहे प्री आणि पोस्ट मधला त्याला आपण सिनॅप्स असं म्हणतो. हियर a nerve cell which contribute transmissional terminal म्हणजे इकडून इम्पल्सेस येणार आहेत आणि हा टोकाचा भाग आहे आणि म्हणून याला काय म्हटलं जातं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. याला काय म्हटलं जाईल प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. फाइल which contribute here generator region. इथं जनरेटर रिजन कॉन्ट्रीब्यूट करेल कॉल्ड एज ए पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. थोडक्यात याला म्हणायचं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि याला म्हणायचं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ऍक्च्युली देयर आर टू टाइप्स ऑफ सिनॅप्स. दोन प्रकारचे असतील. वन इज इलेक्ट्रिकल सिनॅप्स and second one is chemical synapse. इलेक्ट्रिकल आणि केमिकल असे दोन सिनॅप्सचे प्रकार पडतात. Here in between these two neuron there is a gap called as a synaptic cleft. ह्याच्या एम्प्टी स्पेस किंवा गॅपला काय म्हणतोय सिनॅप्टिक क्लेफ्ट. It is near about 20 to 30 nanometer in diameter. 20 ते 30 नॅनोमीटर एवढी त्याची रुंदी असते. असा तो गॅप याला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतो. In electrical synapse this gap means synaptic cleft is very narrow, very small. कमी असेल तो गॅप. सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे मधली पोकळी रिकामी जागा कमी असेल. These two membrane pre and post are very close to each other. जितकं शक्य आहे तितकं ते जवळ असतात. Hence transmission of electrical signals or impulses
from one nerve to another nerve very rapidly, एकदम स्पीडली झपाट्यानं इलेक्ट्रिकल सिग्नल्स किंवा इम्पल्सेस कॅरी होतात अक्रॉस दिस सिनॅप्स. ह्या सिनॅप्सच्या अक्रॉस एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत इलेक्ट्रिकल सिग्नल्स किंवा इम्पल्सेस इझिली व्हेरी रॅपिडली फास्टली वाहून नेले जातात, ट्रान्समिट केले जातात अक्रॉस दिस सिनॅप्स very faster. While in case of chemical synapse च्या बाबत जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी इट इज स्लो प्रोसेस, थोडीशी स्लो प्रोसेस असेल ऍज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन इम्पल्स. मग या ठिकाणी महत्वाचा कोण रोल करणार आहे? हिअर न्यूरोट्रान्समीटर. हा न्यूरोट्रान्समीटर फार महत्वाचा आहे, ज्याला आपण असिटाइल कोलिन न्यूरोक्रोम असं म्हणतो. इट इज नथिंग बट हॉर्मोन और केमिकल मेसेंजर. हा केमिकल मेसेंजर आहे, हा हार्मोन आहे आणि हा न्यूरोट्रान्समीटर अत्यंत महत्वाचा प्रभावी रोल करत असताना दिसून येतो इन सेन्स ऑफ केमिकल सिनॅप्स. मग या ठिकाणी नेमकं काय होतं केमिकल सिनॅप्स मध्ये? त्या ठिकाणी इम्पल्सेस ट्रॅव्हल कसे होतात? हिअर व्हेन इम्पल्सेस आर ट्रॅव्हल्स लाईक दिस, then here this outer membrane of this bulb like structure, या ठिकाणी बाहेरून कॅल्शियम आयन्स enter into this outer region to inner region from both side. कॅल्शियम आयनची या ठिकाणी एंट्री होते बल्ब मध्ये. Here these synaptic vesicles receive this stimulus of calcium. It becomes active and moves close to the here presynaptic membrane. इथं टोकापर्यंत त्या येतील these vesicles like this. And lastly here burst. त्याचा स्टिम्युलस मिळाल्यामुळे या ज्या वेसिकल्स आहेत moves close to the presynaptic membrane and burst naturally, त्या फुटतील and releases these vesicles releases chemical substance called as a acetylcholine neurochrome, that is nothing but neurotransmitters. म्हणजे या ज्या वेसिकल्स दाखवलेल्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत, त्या पुन्हा स्प्लिट अप झालेले आहेत आणि या वेसिकल्स मधून काय बाहेर आलेलं आहे? न्यूरोट्रान्समीटर, केमिकल मेसेंजर. त्याचं नाव मी काय सांगितलं? असिटाइलकोलिन न्यूरोक्रोम. तो हा इथं डॉट डॉट जे दाखवलेले आहे ते आहे. मग या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये न्यूरोट्रान्समीटर पूर्णपणे आलेला दिसेल. ऍट दॅट टाइम immediately naturally here sodium ions above naturally immediately becomes active, and here another this membrane means postsynaptic membrane have a like these channels. असे चॅनल्स आहेत. हे चॅनल्स काय होतील? open naturally automatically. Here sodium ion enter first. सोडियम आयन्स पहिल्यांदा एंट्री करेल पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये. या पद्धतीने हे चॅनल्स ओपन होतील. या पद्धतीने ऍक्च्युअली हे सर्व मेकॅनिझम घडत असतं. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. At that time here these channels close. इथले चॅनल्स क्लोज होतील. कॅल्शियम आयन्स आतमध्ये यायचे थांबतील
कारण इथं या ठिकाणी जे प्रॉपर फंक्शनिंग व्हायचं होतं, न्यूरोट्रान्समीटर रिलीज व्हायचं होतं, ते झालेलं आहे. फंक्शन इज ओव्हर. देन ऑटोमॅटिकली कॅल्शियम आयन्स cannot enter into this bulb. हे जे चॅनल्स आहेत ते क्लोज होते. मग या ठिकाणी सोडियम आयन्स आतमध्ये एंट्री केल्यानंतर ह्यातला जो असिटाइलकोलिन न्यूरोक्रोम गेट कनेक्ट टू दिस हियर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, याच्याशी त्याचा संपर्क येईल अँड फॉर्म्स ए ब्रिज तयार करेल. हेन्स द सिग्नल्स और इम्पल्सेस ट्रॅव्हल्स फ्रॉम दिस न्यूरॉन टू दिस न्यूरॉन. आणि म्हणून यातला जो काही संदेश असेल, इम्पल्सेस असतील, शेवटी असिटाइलकोलिन न्यूरोक्रोमच्या द्वारे म्हणजेच न्यूरोट्रान्समीटरच्या द्वारे या न्यूरॉन पासून या न्यूरॉन्स पर्यंत ते पोहोचले जातात. अशा पद्धतीनं संदेश किंवा सूचनांचं वहन हे आपल्या बॉडीमध्ये होत असतं, ब्रेन मध्ये घडत असतं, मेंदूमध्ये घडत असतं. याच कन्सेप्टला या ठिकाणी ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स थ्रू सिनॅप्स असं म्हटलं जातं. फेलियर फंक्शन इज ओव्हर. जेव्हा या न्यूरॉन्स मधले संदेश या न्यूरॉन्स मध्ये पूर्णपणे जातील, ऍट दॅट टाइम this acetylcholine neurochrome get naturally disappear, आपोआप नाहीस होईल due to enzyme कोलिन इस्टरेज. कोलिन इस्टरेज नावाच्या एन्झाइम मुळे हे न्यूरोट्रान्समीटर डिसअपियर और व्हॅनिश नाहीसा होईल. का होईल असं? तर पुन्हा गॅप तयार होणं गरजेचं आहे, पुन्हा पूर्वीची कंडिशन होणं गरजेचं आहे. कशासाठी? रेडी फॉर न्यू हियर ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस. पुन्हा एखादा नवीन दुसरा संदेश घेण्यासाठी पूर्वीची अवस्था जशीच्या तशी होणं गरजेचं आहे. अन्यथा दुसरा नव्यानं आलेला संदेश या न्यूरॉन पासून या न्यूरॉनला पोहोचणार नाही. आणि म्हणून पूर्वीची जशी न्यूट्रल अवस्था होती त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून कोलिन इस्टरेज नावाचा एन्झाइम सिक्रेट होतं आणि त्यामुळे न्यूरोट्रान्समीटर डिसअपियर और व्हॅनिश. या पद्धतीचं हे मेकॅनिझम आहे. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आता हेच इथं मी जो फ्लो चार्ट दाखवलेला आहे, हा फ्लो चार्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जसाची तसा आहे. हे शॉर्टकट मध्ये आहे. जर तुम्हाला या संदर्भात डिटेल विचारलं तरी हा फ्लो चार्ट जरी लिहिला, यू हॅव टू गॉट ऑल मार्क्स. पूर्ण तुम्हाला मार्क्स मिळतील. कारण या फ्लो चार्ट मध्ये पूर्ण आर्टिकल शॉर्टकट मध्ये बसवलेला आहे. त्यामुळे हा फ्लो चार्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जसाची तसा आहे, तो व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्याला टायटल काय? जनरेशन अँड कंडक्शन ऑफ इम्पल्सेस. म्हणजे इम्पल्स जनरेट कसे होतात आणि कंडक्ट म्हणजे वाहून कसे नेले जातात, त्याच्या स्टेप्स म्हणजे हा तो फ्लो चार्ट. मग हा फ्लो चार्ट आपण जरा समजून घेऊया. फर्स्ट हियर ऍप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन रेस्टिंग नर्व. नर्व जेव्हा नॉर्मल स्टेट मध्ये असते, कोणताही इम्पल्स वगैरे त्याच्यामध्ये आलेला नसतो, अशा नॉर्मल कंडिशन मध्ये जेव्हा नर्व असते तेव्हा काय करायचं? ऍप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस. त्याला स्टिम्युलस द्यायचा. स्टिम्युलस दिलं की काय होईल? परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन चेंज टू मोर सोडियम आयन्स परमिएबल. तो जो कोण मेम्ब्रेन असेल ज्याला आपण स्टिम्युलस दिलेला आहे त्याची परमिएबिलिटी चेंज होईल आणि सोडियम आयन्स अलाउ टू मोर परमिएबल. सोडियम आयन्स आतमध्ये घेतले जातात. जसं की
आपण या ठिकाणी पाहिलं पहा, सोडियम आयन्स आतमध्ये गेले, त्याची परमिएबिलिटी वाढते, ही दुसरी स्टेप असेल. मग त्यामुळे काय होईल, सोडियम आयन्स डिफ्यूज इनटू न्यूरॉन फ्रॉम एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. सोडियम आयन काय होतात, डिफ्यूज, पूर्णपणे पसरतात, सर्व ठिकाणी विखुरले जातात, पसरतात, त्याला डिफ्यूज असं म्हटलं जातं. सोडियम आयन डिफ्यूज इनटू न्यूरॉन, अख्ख्या न्यूरॉन्स मध्ये ते विखुरले जातील, पसरले जातील. कोणाच्या मदतीनं, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडच्या मदतीनं, पातळ द्रव्याच्या मदतीनं सोडियम आयन्स त्या न्यूरॉन्स मध्ये सर्व ठिकाणी विखुरले जातील, पसरले जातील. नेक्स्ट स्टेप, नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इनसाइड एक्झॉन इन्क्रीजेस. आतमध्ये त्या मेम्ब्रेनच्या पॉझिटिव्ह आयन्स आपोआप वाढतील, आतल्या बाजूला पॉझिटिव्ह आयन्स वाढतील. देन नेक्स्ट स्टेप, मेम्ब्रेन पोटेन्शियल चेंज. मग साहजिकच त्या मेम्ब्रेनचं पोटेन्शियल बदलेल. -70 मिलीव्होल्ट्स टू +30 मिलीव्होल्ट्स. -70 चं रूपांतर किती व्होल्ट्स मध्ये होईल, +30 मिलीव्होल्ट्स मध्ये होईल. त्यालाच काय म्हटलंय, कॉल्ड एज ऍक्शन पोटेन्शियल. -70 चं +30 मध्ये जे काय रूपांतर होतं, त्या घटनेला काय म्हटलं जातं, ऍक्शन पोटेन्शियल. मग पुढची स्टेप काय होईल, सिन्स, म्हणून द पोलॅरिटी हॅज बीन रिव्हर्स, पुन्हा त्याची पोलॅरिटी रिव्हर्स होईल. फ्रॉम मायनस ऑन आउटसाइड, बाहेरच्या बाजूला मायनस होईल, फाईल पॉझिटिव्ह इनसाइड, आतल्या बाजूला पॉझिटिव्ह, बाहेरच्या बाजूला निगेटिव्ह, असं मेम्ब्रेनच्या बाबत घडेल. चार्जेस बदलतील, रिव्हर्स होईल. निगेटिव्ह आउटसाइड आणि पॉझिटिव्ह काय सांगितलं, इनसाइड, कॉल्ड एज डिपोलरायझेशन. त्या मेम्ब्रेनच्या निगेटिव्ह आउटसाइड बाजूला झालं आणि पॉझिटिव्ह इनसाइड झालं, तर त्याला काय म्हटलंय, डिपोलरायझेशन. नेक्स्ट आहे ऍट पीक ऍक्शन, अगदी महत्वाच्या वेळेस, अत्यंत महत्वाच्या पीक पिरियडला ऍक्शन पोटेन्शियल, सोडियम आयन्स क्लोज, बंद होईल, and potassium gets open, potassium ions get open, called repolarization. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, रिपोलरायझेशन. री म्हणजे पुन्हा. त्यामुळे काय घडतंय, हिअर पोटॅशियम डिफ्युजेस आउट ऑफ एक्झॉन. पोटॅशियम पूर्णपणे विखुरले जातील, कुठं, आउट ऑफ एक्झॉन, एक्झॉनच्या बाहेर विखुरले जातील, पसरले जातील. पुढची स्टेप काय असेल, इनसाइड मेम्ब्रेन बिकम्स निगेटिव्ह वन्स अगेन. आतलं मेम्ब्रेन पुन्हा एकदा निगेटिव्ह चार्जड होईल. आणि शेवटची स्टेप पहा, एक्झोप्लाझम इनसाइड बिकम्स, आतला जो एक्झॉनच्या आतला द्रव्य असतो त्याला एक्झोप्लाझम असं म्हटलं जातं. एक्झोप्लाझम इनसाइड बिकम्स निगेटिव्हली चार्जड and here extracellular fluid becomes positively charged respectively. या पद्धतीनं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस थोडेसे चेंज वगैरे होत असतात. या त्या स्टेप्स आहेत. आणि म्हणून मी बोलतानाच पहिल्यांदा म्हटलेलं होतं, थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स, थोडंसं फिजिक्स, थोडंसं केमिस्ट्री, तिघांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी या आर्टिकल्स मध्ये आपल्याला दिसून येईल. आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर तुम्ही पाहाल तर हे आर्टिकल तुम्हाला खूप जड जाईल, समजणार नाही. परंतु तुमचे बऱ्यापैकी हे विषय आहेत, तुम्ही शिकता आहात.
फिजिक्स शिकता आहात, केमिस्ट्री शिकता आहात, त्यामुळं ज्यांचा बायोलॉजी आहे त्यांना इलेक्ट्रॉनिक्स विषय नाही, पण फिजिक्स केमिस्ट्री हे 2 विषय आहेत आणि ते जर तुमचे चांगले विषय असतील तर हे जरा तुम्हाला आणखीन समजायला सोपं जाईल. परंतु विथ द हेल्प ऑफ दिस फ्लो चार्ट याच्या सहाय्यानं तुम्ही व्यवस्थित याचं आन्सर पुट अप करू शकता. आय होप अंडरस्टँड अबाउट दिस फ्लो चार्ट और स्टेप्स इन्वॉल्व इन जनरेशन and conduction of impulse, as well as with the help of this diagrammatic representation, I hope you understand about transmission of impulse through synapse. आता हेच पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून एक 2 मिनिटांमध्ये आपण ॲनिमेशन क्लिप पाहिजे आणि त्या ॲनिमेशन क्लिप द्वारा पुन्हा थोडक्यात सारांश रूपी हे आर्टिकल आपण समजून घ्यायचं आहे. इज इट क्लियर? ओके, थँक यू. Communication between neurons and communication between neurons and muscles occurs through specialized junction called synapse. The most common type of synapse is the chemical synapse. Here we examine the events that takes place at the neuromuscular junction. A chemical synapse using the neurotransmitter acetylcholine. Synaptic transmission begins when the nerve impulse reaches the presynaptic axon terminals. Depolarization of presynaptic membrane initiates the sequence of events, leading to transmitter release and activation of receptor on the postsynaptic membrane. Shown here are the principal molecules and organelles necessary for release of neurotransmitter. Synaptic vesicle exists in distinct pole, either scattered to the cytoskeleton in a reserve pool or free in the cytoplasm. Some of the free vesicles makes their way to the plasma membrane and dock as a series of primary reaction, prepare the vesicular and plasma membrane for fusion. The membranes of the synaptic vesicles are drawn together by a protein complexes collectively called snares that are expressed on the vesicles and presynaptic membrane. When the axon terminal is depolarized, voltage-gated calcium channel is open and calcium ion rush into axon terminal. Some of the calcium ion binds to the protein in a synaptic vesicle membrane called synaptotagmin. When calcium bind to synaptotagmin on the synaptic vesicles nearest the active zone, the vesicles are drawn even closer to the presynaptic membrane. The vesicle fuse with the axon terminal membrane and release their transmitter into the synaptic cleft. Some of the transmitter molecule bind to the spatial receptor molecule in the postsynaptic membrane. The response of the postsynaptic cells, either excitation or inhibition, depend upon the particular neurotransmitter and receptor combination. For example, the receptor for acetylcholine is permeable to sodium. After binding to acetylcholine, the channel opens and sodium ions enters the postsynaptic cells, thereby generating excitatory postsynaptic response. Transmitter are inactivated or removed rapidly from the synaptic cleft, so the transmission is brief and accurately follow the presynaptic input signal. For acetylcholine, an enzyme in the synaptic cleft, acetylcholine esterase breaks down the acetylcholine into choline and acetate. The release of transmitter from the receptors cause the channel to close. Not all transmitter are broken down by the enzyme in the synaptic cleft. Many transmitter are rapidly cleared from the synaptic cleft by being taken up into the presynaptic terminal by a special protein called transporters. This process is known as reuptake. Reuptake allows the terminals to recycle the transmitter molecules. The membrane needed for creating synaptic vesicles is also recycled. The recycled vesicles are refilled with the neurotransmitter molecules and are ready to another round of synaptic transmission. Thanks for watching this video.